बाहेर मस्त पाऊस सुरू आहे, तुमचे सुद्धा कुठेतरी बाहेर जायचे प्लान्स नक्की बनले असतील, तेव्हा जर तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करताय तर काय काळजी घ्यायची ते आपण पाहूयात। पावसाळा सुरू झाला की एखाद्या किल्ला, धबधब्याचं ठिकाण किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचे बेत हे हमखास ठरतात आणि अशा ठिकाणी अनेकदा उत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना सुद्धा घडते। निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच आपल्याला वागायला हवं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, कारण ट्रेकिंग म्हणजे फक्त फिरायला जाणं नाहीये, ते इतकं सोपं नसतं। त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं, खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे। पहिल्यांदाच जर का तुम्ही ट्रेकला जात असाल आणि रोज चालण्याची जर तुम्हाला सवय नसेल तर आठवडाभर दररोज किमान 30 मिनिटं बॉडी स्ट्रेचिंग आणि पायाचे इतर व्यायाम करा। ट्रेक दरम्यान उत्तम पकड मिळेल असे ट्रेकिंगचे अथवा स्पोर्ट्स शूज तुम्ही पायात घाला आणि ट्रेक दरम्यान जे शूज तुम्ही पायात घालणार आहात त्यांची पायांना सवय असणं देखील अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे किमान आठवडाभर आधी हे शूज नक्की वापरून बघा। ट्रेकला जाताना संपूर्ण वाट माहित जर तुम्हाला नसेल तर स्थानिक वाटाड्याला सोबत घेणं हे केव्हाही चांगलं, कारण स्वतःहून वाट शोधण्याचा प्रयत्न अजिबात करू नका। काही वाटा या पावसात निसरड्या असतात किंवा त्या तिथल्या प्राण्यांमुळे तयार झालेल्या असतात, ज्या अनेकदा तुम्हाला जवळपासच्या जंगलात घेऊन जातात। त्यामुळे समोर सोपी वाट दिसत जरी असेल तर केवळ थ्रिल म्हणून कठीण वाटेनं जाणं हे कटाक्षानं टाळा। चढावावरती एकमेकांशी बोलू नका, जेणेकरून शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा खंडित होणार नाही आणि दम जर तुम्हाला लागत असेल तर 10 पावलांवरती थांबा, खोलवर श्वास घ्या, मात्र तोंडानं श्वास घेणं कटाक्षानं टाळा। चढताना तहान जर तुम्हाला लागली तर घटाघट पाणी पिण्यापेक्षा फक्त घसा ओला करा, नाहीतर पोटात दुखण्याची शक्यता असते। एखाद्या कड्यावरती पोहोचल्यानंतर दरीत वाकून पाहण्याची सवय ही अनेकांना असते, मात्र डोंगराची उंची, धुकं, निसरडी जमीन आणि हवेचा जोर याचा अंदाज तुम्हाला जर नसेल तर अपघात होऊ शकतो। तेव्हा उतारावर पाऊल तिरकं टाका, ज्यामुळे शरीराचं संतुलन राखणं हे सोपं होतं आणि शरीराचा पूर्ण भार हा एका पायावर देण्याऐवजी पायाखालची माती किंवा दगड किंवा दरड घसरत नाहीये ना याचा अंदाज घेत खाली उतरा। टाचेकरचा भाग जो असेल तर तो मातीत रोवा आणि मगच खाली उतरा, त्यामुळे तुमच्या चालतानाची पकड ही मजबूत राहते। उतरताना आपल्या गुडघ्यांवरती 6 पट अधिक जोर येतो, त्यामुळे एखाद्या काठीचा आधार घ्या आणि मगच उतरा। डोंगरावर असताना काळे ढग जर आले असतील तर जास्त वेळ हे पाण्यात राहू नका, कारण डोंगरातील वरच्या भागात पाऊस पडला तर खालील भागात किंवा कुंडात किंवा नदीत पाण्याची पातळी वाढते आणि प्रवाह पटकन वाढू शकतो आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच दुर्घटना झालेल्या आहेत, घडून गेलेल्या आहेत। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गरम्य स्थळी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, कारण ते तुमच्या जीवावर बेतू शकतं। अनेकदा पर्यटक पाण्याच्या बाटल्या किंवा मग बिस्किटांचे, वेफर्सचे रॅपर्स हे तिकडेच फेकून जातात, त्यामुळे पर्यटकांना, गावकऱ्यांना किंवा मग तिथल्या सरपटणाऱ्या प्राण्यांना इजा होऊ शकते। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत या ट्रेकिंग करताना कटाक्षानं पाळा। आणि मुख्य म्हणजे आता ह्या ज्या दुर्घटना घडतायत, आजची जी मृगगडावरची दुर्घटना आहे ती अत्यंत ताजी आहे, त्यामुळे तुम्ही ट्रेकिंगला जात असाल, तसे प्लान्स बनवत असाल तर ह्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।